नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. अमरावतीकरांसाठी नेहमीच अभिमानास्पद अशी बाब HVPM मधून बाहेर निघतच असते. HVPMने या अमरावतीला नव्हे तर संपूर्ण भारताला वेगवेगळे खेळाडू दिलेले. HVPMने अमरावतीलाच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू दिलेले आहेत, ज्या खेळाडूंनी त्यांचं नाव वेगवेगळ्या खेळांमध्ये चमकवलं आहे. आणि आपल्या अमरावतीच्या या HVPMने असाच आता एक खेळाडू कुस्ती या खेळामध्ये आपल्याला दिलेला आहे. तो आहे यादव नावाचा एक मुलगा. त्याचा पूर्ण परिचय तर आपण त्याच्या घरी जाऊन घेणारच आहोत. त्याने कुस्तीमध्ये मेडल मिळवलेलं आहे आणि अशा या बिकट परिस्थितीमध्ये हा मुलगा इथे राहतो. तुम्ही बघू शकता की त्याचं जे घर आहे हे राजापेठच्या बाजूला छोटासा कुंभारवाडा आहे आणि या कुंभारवाड्याच्या जवळची ही जी झोपडपट्टी आहे, या झोपडपट्टीमध्ये अतिशय छोटं असं त्याचं घर आहे. आपण त्याच्या घरी जाऊया आणि जाणून घेऊया की त्याच्या या यशाच्या मागे त्याच्या या यशाच्या मागे कुणाकुणाचे हात आहेत आणि कुणाकुणाचे प्रयत्न आहेत. चला तर मग आपण जाऊया त्याच्या घरी. मंडळी, मगाशी सांगितल्याप्रमाणे राजापेठच्या समोरच्या एरियामध्ये असलेली ही कुंभारवाड्याची एक छोटीशी झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीमध्ये आम्ही या मुलाचा शोध घेत त्याच्या घरापर्यंत पोहोचलोय. तुम्ही त्याचं घर बघू शकता. प्रदीप यादव नावाचा हा विद्यार्थी आहे, ज्याने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ वरिष्ठ ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद 2023-24 या स्पर्धेमध्ये त्याला ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे. त्याचा वजनाचा गट होता 67 किलो. या गटातून त्याने ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे आणि आपल्या अमरावतीकरांसाठी ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की एका अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये राहिलेला मुलगा आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावतीचं नाव एवढ्या मोठ्या स्तरापर्यंत घेऊन जातो. आज आपण त्याच्यासोबत काही बातचीत करणार आहोत. इथे माझ्यासोबत आहे प्रदीप यादव आणि त्याचे कोच संजय तिरतकर सर, ज्यांना संपूर्ण अमरावतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा ओळखतो. नक्कीच अशा गुरुच्या हाताखाली शिकल्यानंतर अनुयायी सुद्धा असेच घडणार आहेत. तर आता करूयात आपण प्रदीप सोबत बातचीत. प्रदीप आणि सरांचं आपल्या मंडल न्यूज मध्ये मी हार्दिक स्वागत करते. प्रदीप जी, आपने ये कुश्ती कब से शुरू की? मैडम, मैं कुश्ती मेरी उम्र कम से कम 13 या 14 साल की होंगी जब से मैंने कुश्ती स्टार्ट किया है। और प्रैक्टिस श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडल संजय जी तिरतकर सर, इनके नीचे करता हूँ प्रैक्टिस, इनके मार्गदर्शन में। अच्छा। और बचपन से इनसे ही सीख रहे हैं क्या? हाँ, बचपन जब से आया हूँ सर के मार्गदर्शन में कुश्ती सीखता हूँ। पहले कौन से स्कूल में थे आप? पहले मैं यूपी में पढ़ाई करता था। अच्छा। तो यूपी में घर वालों ने बोले कि आप चलो महाराष्ट्र में, तो यहाँ पे पापा काम करते हैं। तो यहाँ पे आया, तो यहाँ पे एजुकेशन के लिए श्री SR खत्रा हाई स्कूल में एडमिशन किया और श्री हनुमान प्रसारक मंडल में अपने कुश्ती के प्रशिक्षण के लिए एडमिशन करा। तो ये कुश्ती की चाहत कैसे शुरू हुई? बस ऐसी एक बार हमारे गांव में दंगल हुई थी। हाँ। तो वहाँ पे देख के हमको ऐसा लगा कि हमको भी कुश्ती खेलना चाहिए। ये कुश्ती खेलने से पहले कभी दंगल खेला है आपने? नहीं, इसके पहले खेला तो नहीं है, पर देखा था। तो इसके बाद ये प्रशिक्षण के बाद कितनी जगह पर दंगल खेलने के लिए गए आप? ये प्रशिक्षण के बाद मैं कम से कम 20 से 30 जगह कुश्ती खेलने, दंगल खेलने या कंपटीशन खेलने गया। तो अब तक आपने कौन कौन से कंपटीशन में हिस्सा लिया? स्कूल गेम्स हो गया और इंटर कॉलेज हो गया, ऑल इंडिया खेला। अभी ये वरिष्ठ ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी सब जगह खेला। तो कितने कंपटीशन में मेडल मिले? ये सब मिला के कम से कम 7-8 मेडल है मेरे पास। तो आपके गले में कितने मेडल है अभी? ये ज्यादा है, लोकल दंगल्स के भी है ना। अच्छा। लोकल जो दंगल होते रहते हैं वहाँ के। हाँ। तो क्या इंस्पिरेशन कौन है आपकी कुश्ती में? यही सर पर, हमारे संजय जी तिरतकर सर को, इनका नाम बहुत है सर का। विदर्भ केसरी 5 बार विदर्भ केसरी सर। हाँ। और सब विदर्भ में पूरा नाम चलता है महाराष्ट्र में। सर को देख के थोड़ा सीखा। और जो हमारे पूर्व पहलवान थे सुशील कुमार, उनके बारे में थोड़ी जानकारी निकल की। ये लोग आपके इंस्पिरेशन है। तो आप ये ऐसे एरिया में रहते हो, तो यहाँ से ऐसा क्या मिला इस एरिया से आपको कि इतनी बड़ी चाहत हो गई कुश्ती खेलना? बस कुश्ती मैडम, जो एरिया ऐसा है तो हम ही ऐसे रहते, सब मिलजुल के रहते हैं यहाँ पे। हाँ। तो ये लोग प्राउड फील करते हैं कि नहीं करते? हाँ, प्राउड फील करते हैं। जब भी जीत के आते हैं तो स्वागत करते हैं। स्वागत लेते हैं? कैसे तरह का स्वागत लेते हैं ये लोग? वही अपना ढोल तसिया, ढोल बजा के हाँ। रैली निकालते हैं कभी कभी। अच्छा, रैली भी निकालते हैं, ढोल भी बजाते हैं।
तो बहुत खुशी मिलती होगी। हाँ खुशी मिलती है। तो ये जो कुश्ती के लिए जो लगता है, एक्सरसाइज लगता है, डाइट लगता है, वो किस तरह का है आपका? वो मैडम सुबह शाम हम प्रैक्टिस करते हैं तो कुश्ती के लिए डाइट तो लगती ही है। तो सुबह दूध हो गया, केले हो गए, अंडे हो गए, और शाम में भी वही डाइट अपनी ठंडी हो गई और बादाम घोट के पीने का प्रोटीन रहता है। कितने घंटे प्रैक्टिस करते हो आप? सुबह कम से कम 2 से 2.5 घंटे, शाम में भी वही 2 से 2.5 घंटे डेली? डेली। चाहे कुछ भी हो जाए, ये प्रैक्टिस हाँ चलती है? प्रैक्टिस चलती रहती है। फैमिली का सपोर्ट कैसे मिलता है इन सारी चीजों में आपको? फैमिली का भी सपोर्ट अच्छा ही है। पापा है सपोर्ट करते हैं, मम्मी भी सपोर्ट करती है। कभी मना नहीं किया कुश्ती खेलने के लिए? नहीं, मम्मी कभी नहीं, ना पापा भी नहीं कभी मना किया, ना मम्मी ने कभी मना किया। इंजरी होती है तो डर नहीं लगता है इनको? वैसे इंजरी हुई मेरे को, पर पापा बोले कि कभी कभी कि छोड़ दिया करो इंजरी की वजह से, पर कभी कभी पापा बोलते हैं कहीं नहीं ठीक हो जाएगा, बाद में अच्छा रहेगा परफॉर्मेंस, ऐसा कर करके आज तक कितनी बार इंजरी हुई? 2 बार इंजरी हो चुकी है मेरे किस तरह की हुई इंजरी? को, शोल्डर डिसलॉकेट का। अच्छा, तो अभी ठीक है? अभी ठीक है। तो आगे क्या फ्यूचर का क्या प्लानिंग है? बस ये है फ्यूचर का प्लानिंग, नेशनल इंटरनेशनल बनने की और जॉब करने की। जॉब के लिए? तो क्या लगता है कि आगे तक जाने के लिए किस किस का सपोर्ट लेना चाहोगे? बस ये हमारे सर मार्गदर्शन करते रहेंगे, सर सनी का सर, और जो बाकी के मित्र मंडल सपोर्ट करते रहेंगे तो ऐसी तरक्की होती रहेंगी। घर में कौन कौन है आपके? घर में है पापा है, मम्मी है, चाचा चाची है, उनके लड़के हैं, मेरे छोटे बहन। और आपके भाई बहन? भाई बहन, एक बहन है वो गांव में रहती है, भाई है बड़ा मेरे से। अभी क्या पढ़ाई चल रही है आपकी? अभी मेरी पढ़ाई BA फर्स्ट ईयर भारतीय महाविद्यालय में चल रही है। ये सामने वाला जो भारतीय वहाँ पर। तर बघा मित्रांनो, याला असे पुष्कळ असे हे सर्टिफिकेट्स मिळालेले आहेत. त्याचे अनेक सर्टिफिकेट माझ्याजवळ आहेत की अत्यंत कमी वयामध्ये हा मुलगा कुस्ती खेळतो आहे आणि महाराष्ट्राचा हा अतिशय लोकप्रिय खेळ जो फक्त कोल्हापूरमध्येच खेळला जात होता, परंतु आता सगळ्या ठिकाणी तो खेळला जातो. कोल्हापूर हे कुस्तीचं माहेरघर म्हटलं जातं, अमरावती आपल्या महाराष्ट्रामध्ये. परंतु आपल्या अमरावतीमधून सुद्धा आता अशा पद्धतीचे विद्यार्थी बाहेर पडत आहेत की जे आपल्या अमरावतीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात चमकवत आहे. आणि आपली ही HVPN संस्था त्याच्यामध्ये तिचा मोठा रोल आहे. तर या संस्थेचे प्रशिक्षक संजय तिरथकर सर, जे 5 वेळा विदर्भ केसरी राहिलेले आहेत आणि ते या विद्यार्थ्यांना कुस्तीचे धडे देतात. तर आपण आता त्यांच्यासोबतच बातचीत करूयात. सर, तुम्हाला प्रदीपचा कशा पद्धतीचा सपोर्ट मिळतो? अमरावतीमध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आहे. आम्हाला तर वाटते अमरावतीकरांनी जास्तीत जास्त हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा फायदा घेतला पाहिजे, कारण की ही विदर्भातली आणि महाराष्ट्रातली आणि इंडियातली टॉपमोस्ट इन्स्टिट्यूट आहे, जिथे नॅशनल आणि इंटरनॅशनल खेळाडू घडू शकते आणि तेवढी फॅसिलिटी आहे. आम्हाला फक्त रॉ मटेरियल पाहिजे, कारण की विदर्भातला खेळाडू हा कोल्हापूर, सांगली, सातारा या पैलवानांना हरवणं फार कठीण आहे. आपल्या इथल्या ते काय त्या पैलवानांना जर तहान लागली तर दूधच पिईल. आपल्या पैलवानांना दूध कुठून मिळेल? बदाम तर चित्रामध्ये पाहायला मिळेल. तर वैद्य साहेब हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ निःशुल्क यांना फॅसिलिटी उपलब्ध करून देतात. काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना दूध वगैरे आम्ही सपोर्ट करतो. हां मिळतात थोडाफार, पण आणखी समाजाच्या लोकांनी पुढे येऊन अशा मुलांना आता पाहायला पाहिजे. घर पहा, याची आर्थिक स्थिती पहा. जर या मुलांना जर सपोर्ट मिळाला खुराकचा, यांच्यामध्ये टॅलेंट आहे, तर निश्चित सपोर्ट समाजाने मिळाला तर निश्चितच नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू घडतील. बरं, मला असं वाटतं हे प्रदीपचं आडनाव यादव आहे, तर प्रदीप हा शुद्ध शाकाहारी असावा. हां आहे ना, हे कारण की यादव कंपनी आहे. काही आणखी इकडे मुलं आहे, इथले 15-20 मुलं व्यायामशाळेत येतात. कारण कसं आहे की जेव्हा शाकाहारी व्यक्ती असतो तेव्हा त्याला त्याची जी स्ट्रेंथ असते, म्हणजे मांसाहार करणाऱ्या व्यक्तीची स्ट्रेंथ आणि शाकाहार घेणाऱ्या व्यक्तीची स्ट्रेंथ, याच्यामध्ये पुष्कळ फरक असतो. तर तो कधी जाणवतो का तुम्हाला प्रदीपच्या? शाकाहारी थकत नाही आणि मांसाहारी हा लवकर थकतो, त्याचा एंड्युरन्स पॉवर कमी असते. त्यामुळं शाकाहारी हा चांगला आहार आहे. शाकाहार चांगला आहार आहे. म्हणजे लोकांचा तो बाहेर गैरसमज आहे की जे पैलवान आहे किंवा अशा पद्धतीचे खेळ खेळतात तर त्या लोकांनी मांसाहारच घेतला पाहिजे, हा लोकांचा जेवढं न्यूट्रिशन आपल्याला मिळालं पाहिजे आहार, ते मग दूध आहे, पनीर आहे, कडधान्य आहे, याचं सगळं सकस आहार आपल्याला मिळतं आणि ते आपण घेतलं पाहिजे. तो जो सर ने अभी जो डाइट बोली है, क्या उस तरह की आपकी डाइट है अभी? उतनी तो नहीं, पर थोड़ी बहुत तो है. थोड़ी बहुत तो है. तर बघा मित्रांनो की प्रदीपची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फारच हालाकीची. आपण बघू शकता की तो अशा पद्धतीच्या या छोट्याशा झोपड्यामध्ये राहतो आणि अमरावतीमध्ये अनेक असे लोक आहेत
ज्यांना असं वाटतं की काहीतरी आपण कुणासाठी केलं पाहिजे, तर त्यांच्यासाठी प्रदीप आहे. ज्यांना कुणाला अशी इच्छा असेल की आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो, तर नक्कीच त्यांनी प्रदीपसाठी काहीतरी करावं, हे आवाहन मी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून करते. सर, तुम्ही प्रदीपची कशा पद्धतीने तयारी करून घेता स्पर्धांसाठी? आम्ही तर त्यांची सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करून घेतो. जेव्हा जवळ कॉम्पिटिशन असते तेव्हा जास्त काळजी घेऊन, आता मागे इंज्युअर्ड झाला होता, तर आम्ही मग आता एवढा खर्च, शोल्डर डिस्लोकेट झालं होतं, आला खर्च, तर आमचे डॉक्टर सुधीर कुडसुर्डे आहे, MBBS MD अर्थो, ते आम्हाला निशुल्क, आमच्या पहिलवानांना बिलकुल निशुल्क ट्रीटमेंट देतात नेहमी नेहमी आमच्या कुस्तीवाल्यांसाठी नेहमी कुडसुर्डे, डॉक्टर कुडसुर्डे. तर आता आपल्या इथे किती विद्यार्थी प्रशिक्षण घेतात? 60-70 विद्यार्थी आपल्या इथे प्रशिक्षण घेतात. आणि जेव्हा असे विद्यार्थी येतात तुमच्याकडे की ज्यांची आर्थिक परिस्थिती अशा पद्धतीची असते आणि तेव्हा त्यांना तुम्हाला शिकवायचं असतं, अशा मनामध्ये काय भावना असतात? आम्हाला तर वाटतं नॅशनल इंटरनॅशनल झालं पाहिजे, कारण की एवढी सुविधा कुठंच नाही आहे. विदर्भात नाही, महाराष्ट्रात नाही, एकाच ठिकाणी सगळं. जर पहिलवानांना वाटलं की नाही आज रनिंग नाही करावं आपल्या इंडोरन्ससाठी, आपण आज स्विमिंग करावं, स्विमिंग पूल आहे, धावण्याकरता ट्रॅक आहे, पायऱ्या चढण्याकरता पायऱ्या आहे, रोप आहे, सगळ्या फुटबॉल खेळायचं तर फुटबॉल खेळू शकतं, बास्केटबॉल खेळायचं तर बास्केटबॉल खेळू शकतं. म्हणजे कुस्तीवाल्यांना जो खेळ इतर मनोरंजनाकरता किंवा रिकव्हरी हे करण्याकरता, मनोरंजन करण्याकरता इतर खेळी खेळू इच्छित असेल तर त्या सगळ्या फॅसिलिटी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये आहे. नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू घडतात, म्हणून मी पहिलेच म्हटलं आहे की आम्हाला मटेरियल पाहिजे, रॉ मटेरियल. इतकं रॉ मटेरियल आम्हाला मिळत नाही, कारण की कुस्ती हा खेळ असा आहे की अशा जे निम्न आर्थिक स्तर आहे त्यातलेच मुलं येतात. जे लक्झरियस आहे, मुले आहे, कार आहे, AC मध्ये राहतात, ते मुलं येतच नाही. खरं फार तर ते टॅलेंट आमच्याकडे आलं पाहिजे, समाजाने आमच्याकडे पाठवलं पाहिजे. आम्ही काय त्यांना तयार करण्याकरता तयार आहे. पद्मश्री प्रभाकर वैद्य हे सुद्धा बिलकुल पॉझिटिव्ह आहे की अशा खेळाडूंना ते बिलकुल सपोर्ट करतात. माधुरी चेंडके आहे, श्रीकांत चेंडके आहे, हे सगळे सपोर्ट करतात. आता बघा की लोक या खेळाकडे का यायला पाहत नसतील, असं याचं मुख्य कारण काय वाटतं तुम्हाला, की येणाऱ्याचा जो खेळाडूचा जो हे आहे तो कमी का आहे? तसा तर समाजाचाच कल या खेळाकरता कमी आहे, कारण की कुस्ती म्हटलं की मग परिश्रम पुष्कळ करावा लागतं. समजा एखाद्या क्लासरूममध्ये गेलं, कारण कोण क्रिकेट कोण खेळायची इच्छा तर सगळेच 100% हात वर करणार, आणि कुस्ती कोण खेळते की हात वर करण्याचा, म्हणजे समाज जेव्हा समाज ॲक्सेप्ट करेल, समाजाने क्रिकेटला ॲक्सेप्ट केलं आहे तसं कुस्तीला जर ॲक्सेप्ट केलं तर निश्चितच कुस्तीचे चांगले दिवस येईल. पण तसं पाहता तर आपले इंडियन रेसलर आहे, जास्तीत जास्त मेडल आपले आहे. पहिलं मेडल ऑलिम्पिकचं 1952 साली KD जाधवने घेतलं होतं, ते कुस्तीनेच घेतलं. त्यानंतर 2008 कंटिन्यू कुस्तीचे मेडल, 7-8 मेडल ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे आहे. इतर खेळामध्ये कुस्ती इंडिव्हिज्युअल खेळामध्ये मेडलच नाही आहे. तर हा भारतीय खेळ भारतीय लोकांसाठी चांगला आहे, आणि ऑलिम्पिकमध्ये इंटरनॅशनलमध्ये आपण मेडल घेऊ शकतो, आणि आपण करूनही दाखवलेलं आहे. फक्त समाजाने इकडे डायव्हर्ट व्हायला पाहिजे. अगदी बरोबर. प्रदीप जेव्हा तुमच्याकडे आला आणि तेव्हाचा प्रदीप आणि आजचा प्रदीप याच्यामध्ये तुम्हाला काय परिवर्तन वाटतं? याची जे लगन आहे, आवड आहे, इथले भरपूर मुलं येतात आपल्याकडे, आणि जसे 100 मुलं आले तर 20-25 टिकतात, आणि जे ते टिकते ते बनतात. तर आम्ही पाहतो की हे मुलं खेळाडू तयार झाले पाहिजे आणि एज्युकेटेडही राहिलं पाहिजे, म्हणजे दोन्ही बॅलन्स. फक्त खेळाडू होऊन तयार होऊन चालणार नाही, कारण त्याचा पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो. जर तो एज्युकेटेड झाला तर पोलीस भरती म्हणा की आर्मीमध्ये म्हणा की आणखी शिकला तर प्राध्यापक, टीचर, असे मला जवळपास 150-200 मुलं आमचे कुस्तीवाले अलग अलग नोकऱ्या लागले, त्यांना लागलेले आहे. जेव्हापासून मी हे काम बघतो आहे, सांभाळतो आहे, तेव्हापासून मी दोन्ही बाजूकडे लक्ष दिलं आहे, त्यांचं प्रॅक्टिस आणि त्यांचं एज्युकेशन. क्रीडा स्पर्धा बघा, वेगवेगळ्या स्पर्धेचे अनेक मेडल आणि प्रमाणपत्र प्रदीपकडे आहे, आणि प्रदीप हा एक होतकरू मुलगा आहे, मेहनती मुलगा आहे. आपण आता सरांकडून जाणून घेतलं की तो कशा पद्धतीने मेहनत करतो. वयाच्या 12-13 वर्षापासून तो कुस्ती खेळतो आहे. आज तो 18 वर्षाचा आहे, आणि 67 किलो वजनामध्ये त्याने ब्रॉन्झ मेडल मिळवलं आहे महाराष्ट्रस्तरीय स्पर्धेमध्ये. तर ही सगळ्या अमरावतीकरांसाठी खूप अभिमानाची बाब आहे. तर निश्चितच अमरावतीच्या सामाजिक ऋण जपासणाऱ्या लोकांनी प्रदीपचा विचार करावा आणि प्रदीपला नक्कीच मदत करावी, असं आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून मी करते. या दोघांनी पण आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते.
आणि प्रदीपला त्याच्या पुढील भविष्यासाठी आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. त्याची अशीच प्रगती हो आणि अमरावतीचं नाव तो फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये घेऊन जावं ही त्याला सदिच्छा देते. धन्यवाद.